आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की बैतूल स्टॉपच्या पाठीमागं असणाऱ्या ते स्पोर्ट्सचं मोठं ग्राउंड बांधलं नाही काय, आपल्या फॉरेस्टच्या इकडे जातो इकडच्या बाजूनं परेड ग्राउंड, त्या ठिकाणच्या तालुका क्रीडा अधिकारी जो कार्यालय आहे त्या कक्षात अशोक डहाके नामक व्यक्तीचा 3 ते 4 दिवस जुना असलेली शक्यता मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळल्याच्यानं एकच खळबळ झाली आहे. घटनास्थळी परतवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले आहेत. याशिवाय संकटमोचन रुग्णसेवेच्या माध्यमातून सनीदादा मिश्रा, याशिवाय पशुसेवक रुग्णसेवक असणारे मोनीदादा सिटी न्यूजवाले हे घटनास्थळी आले असून पोलीस सदर घटनेचा सध्या पंचनामा करत आहेत. 3 ते 4 दिवस असणारं हे प्रेत एकदम बेकार वास त्या ठिकाणी सुटला होता आणि 3 ते 4 दिवसापासून घरी गेले नसल्याच्यानं आज बहुतेक कोणतरी पाहायला आला आणि ते मृतावस्थेत आढळून आले आहेत. तर हे ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान 90 आली आहे. तर घटनास्थळी परतवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आले. त्याला 2 मुलं आहेत आणि ते मूळ भूगावचे आहेत अशा प्रकारची ही प्राथमिक माहिती मला प्राप्त झाली आहे. तर ज्या पद्धतीनं ते जे शव होतं त्याची एवढी भयानक अवस्था होती की त्या ठिकाणी म्हणजे स्प्रे आणून त्या बॉडीच्या आजूबाजूच्या परिसरात स्प्रे मारून त्या ठिकाणून ते शव उचलावं लागलं, एवढी कंडिशन त्या ठिकाणची खराब होती. पण संकटमोचन रुग्णसेवक जे ग्रुप आहे तो सनीदादा मिश्रा यानं त्या ठिकाणून ते शव सध्या उचलला आहे. त्याचा सारा पंचनामा घटनास्थळी झाला आहे आणि आता लवकरच ते म्हणजे उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी पाठवल्या गेला आहे. सकून हे घटना उघडकीस आली आणि त्या परिसरात एकदम खतरनाक खराब असा वास येत होता. पाहत असाल जसं त्याला बाहेर काढल्याबरोबर लोक त्या ठिकाणून चालत गेले आणि ताळपत्रीत आणून त्याला बांधलं आणि ते भयानक परिस्थिती होती आणि त्या भयानक परिस्थितीतही संकटमोचन रुग्णसेवा यानं त्या ठिकाणी सेवा दिली आहे. उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी सध्या प्रयत्न केला आहे. माझं